प्रकाश खंडागळे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे हे मुंबईतले संघर्षशील कार्यकर्ते आहेत. झोपडपट्टीतले लोक असतील, कामगार असतील आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी त्यांचा संवाद आहे, त्यांचं काम आहे. आणि त्यांनी अशा पद्धतीनं निर्णय घेतलेला आहे की आपल्या पक्षामध्ये त्यांना सामील व्हायचं आहे. त्याप्रमाणे प्रकाश खंडागळे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे. हे प्रकाश खंडागळे माझ्या बाजूला बसलेले आहेत आणि ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासोबत अनेक मुंबई शहरामधले युवा कार्यकर्ते, मुख्य कमिटीचे कार्यकर्ते, मायनॉरिटी सेलचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या अनेक महिला त्यांच्यासोबत या पक्षामध्ये आज RPI येत आहेत. त्याचा मला स्वतःला आनंद आहे की मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. म्हणजे आपला गट जो आहे हा पूर्वी 12 नगरसेवक निवडून आणणार आपला ग्रुप आहे. दुसऱ्या कुठल्याही ग्रुपला या ठिकाणी तशा जागा निवडून आणता आलेल्या नाही आहेत. आणि बाळासाहेब आंबेडकरांचा जे चंद्रकांत हंडोरे एक वेळ त्यांच्या ग्रुपमध्ये होते, ते त्यांच्या वतीने एकदा निवडून आले होते फार पूर्वी. पण नंतर मुंबईमध्ये नगरसेवक झाले. आपले 12 नगरसेवक आपल्या ग्रुपचे होते. एकदा 4 नगरसेवक रिपब्लिकन ऐकायच्या वेळेलाही आम्ही सगळे उमेदवार केले होते, अनेक उमेदवार. त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर आणि मी आम्ही सगळेजण आम्ही एकत्र होतो. तर त्यावेळेला आम्ही निवडणूक लढलो होतो. त्यावेळेला 4 लोक निवडून आले होते, ते माझ्या ग्रुपचे होते. ग्रुपचे म्हणजे RPIचे होते पण होते. त्यामुळं मुंबई शहरामध्ये आपल्या ग्रुपची ताकद झोपडपट्ट्यांमध्ये मोठी आहे. त्यानंतरच्या मुवमेंटच्या काळामध्ये वस्तीमध्ये आमच्या छावण्या होत्या, आताही आहेत. झोपडपट्टीच्या प्रश्नांसाठी आम्ही लढे केलेले आहेत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी आम्ही अशी मागणी केलेली होती की झोपड्या तुमच्या अनधिकृत असतात, आमच्या झोपड्या अनधिकृत आहेत असं तुम्ही म्हणता. पण निवडणुकीच्या वेळेला मात्र आम्ही सगळे अधिकृत असतो, मतदार मात्र आम्ही अधिकृत असतो आणि झोपड्या आमच्या अनधिकृत असतात. त्यामुळं रोटी, कपडा आणि मकान देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुम्ही आम्हाला घर दिलं नाही म्हणून आम्ही मोकळ्या जागेमध्ये आमच्या झोपड्या उभ्या केलेल्या आहेत. आणि झोपड्या तोडल्या जरी आम्ही जाणार कुठे, आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, बांगलादेशमध्ये नाही जाऊ शकत. तर जे मुंबई शहरामध्ये आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले तर लोक आहेत, अनेक जिल्ह्यातले, कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले मोठ्या प्रमाणात लोक आहेत, उत्तर महाराष्ट्रातले आहेत, विदर्भातले लोक इथं आहेत आणि सर्व देशातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. कारण मुंबई शहर हे आर्थिक राजधानी आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, भाषेचा असो, त्याचा सन्मान मुंबईने केलेला आहे. आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या या मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा जो मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. मराठी माणसांचा 90% वाटा आहेच आहे, बाकीच्या लोकांचा याच्यामध्ये काही वाटा आहे. तर मुंबईत आलेल्या प्रत्येक माणसाला पोट भरता आलेलं आहे. मुंबईत आलेला माणूस परत जात नाही आहे आणि आर्थिक राजधानी असल्यामुळं सगळे लोक इथे ना या काका या